मुलांच्या टिफिनवर काहीतरी हेल्दी द्यायचं असेल किंवा घरामध्ये सगळ्यांसाठी देखील हा हेल्दी नाश्ता नक्कीच बनवू शकता. तर यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. सोबतच 1 वाटी भरून अख्खे मूग घेतले, अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मटकीची डाळ घेतली आहे, पाव वाटी चणे घ्यायचे आहे आणि पाव वाटीच इथे मी राजमा घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. नंतर याच्यामध्ये अर्धा वाटी उडदाची डाळ देखील घातलेली आहे. आता हे आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याला 6 ते 7 तास भिजत घालायचं आहे. सोबतच याच्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे घालून घेऊया. तर बघा 6 ते 7 तासानंतर आपले हे सगळे धान्य चांगले भिजलेले आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर आता मिक्सरमध्ये वाटल्यानंतर तुम्ही हा नाश्ता इन्स्टंट देखील बनवू शकता. म्हणजे 1 चमचा इनो टाकून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. पण आपण याला फर्मेंट करून बनवणार आहे. म्हणजे मुलांसाठी आणि घरामध्ये सगळ्यांसाठी एक मस्त हेल्दी नाश्ता होईल. तर बघा इथे मी सगळं हे पीठ असं बारीक करून घेतलं आहे. थोडं पीठ मी इथे कुकरमध्ये घातलं आहे आणि थोडंसं एका भांड्यामध्ये वेगळं घातलेलं आहे. आता आपण ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर याला फर्मेंट होऊ देऊया. तर बघा दुसऱ्या दिवशी पीठ बघा किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त फेटायचं नाही, फक्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही या पिठाचे इडल्या बनवू शकता किंवा इथे डोसा बनवू शकता. तर आज मी इथे याचं ना आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. इथे मी मिरचीची पेस्ट घातली आहे. जर मुलं खात नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. सोबतच 1 वाटी मक्याचे दाणे उकळून घेतलेले आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये तुम्ही मुलं जे खात नसेल ना त्या भाज्या देखील इथे ॲड करून घेऊ शकता. म्हणजे बारीक चिरलेली पालक घालू शकता, मेथी घालू शकता, गाजर, कोबी अशा भाज्या तुम्ही जे मुलं खात नसेल ना त्या सगळ्या याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मी हे चांगलं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे एक अप्पे पॅन घेतला आहे. याच्यामध्ये ना 1-1 चमचा भरून असं टाकून घ्यायचं. आधी मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं होतं. तर या नाश्त्याला खूप जास्त तेल देखील लागत नाही. अगदी हेल्दी नाश्ता तयार होतो. तर आता बघा मस्त हे टम्म फुगलेले आहे. आता याला दुसऱ्या साईडने देखील असं पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी मस्त रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा वरून मस्त असे क्रिस्पी होतात आणि आतून मस्त असा जाळीदार हा नाश्ता तयार होतो. सोबतच अगदी कमी तेलात हा नाश्ता तयार होतो. मुलांच्या टिफिनवर हा नाश्ता तुम्ही देऊ शकता. तर बघा मस्त असा क्रिस्पी आपला हा नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर बघा मी इथे थोडंसं तुम्हाला तोडून देखील दाखवते. आतून मस्त असा जाळीदार आपला हा नाश्ता तयार झाला आहे आणि यासोबत मस्त अशी चटपटीत मी इथे चटणी देखील बनवली आहे.